नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोकण कन्या दोन भगिनींची पुन्हा महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड। रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांचा खेड रेल्वे स्टेशन येथे सन्मान। CSR फंडातून तालुक्यातील 41 जिल्हा परिषद शाळांना लॅपटॉपचं वाटप। ग्राहक देवो भव ही घोषणा केवळ घोषवाक्य म्हणून उपयोगाची नाही, पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री देशमुख। आणि भारतीय जनता पार्टी खेड शहर आणि खेड तालुका यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। आता पाहूया सविस्तर वृत्त। दिनांक 19 ते 22 मार्च 2026 या कालावधीत नरेंद्रदास मोदी स्टेडियम सटना मध्य प्रदेश येथे होणाऱ्या 5व्या फेडरेशन कप राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे संघातील खेळाडू समरीन शौकत बुरोडकर आणि तस्नीम सम्मत बुरोडकर या दोन भगिनींची पुन्हा महाराष्ट्र संघात निवड, तर महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी समरीन बुरोडकर हिची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे। डोंबिवली पूर्व ठाणे येथे 11 मार्च 2026 पासून महाराष्ट्र महिला पुरुष संघाचं सराव शिबिर चालू होतं। या सराव शिबिरामधून अंतिम 14 खेळाडूंची निवड करण्यात आली। दोन्ही भगिनींनी सराव शिबिरात चढाई आणि पकडीचं उत्तम प्रकारे चमकदार आणि दमदार प्रदर्शन करून स्वतःचा आत्मविश्वास आणि चिकाटी या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या निवड समितीचे लक्ष वेधले आणि आपली निवड कायम करण्यास यशस्वी झाल्या। निवड समितीने दोन्ही भगिनींच्या खेळाच्या गुणवत्तेनुसार समरीन हिची उजवा मध्यरक्षक आणि चढाईपटू तर तस्नीम हिची उजवा कोपरा रक्षक म्हणून निवड करण्यात आली। त्यांच्या या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वादाने मंडणगड जिल्हा परिषद सदस्यपदाच्या निवडणुकीमध्ये विजय संपादन केल्यानंतर अस्मिताताई केंद्रे यांची रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा शिवसेना पक्षप्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेना रिक्षा संघटना खेड रेल्वे स्टेशन यांच्या वतीने खेड रेल्वे स्टेशन येथे जाहीर सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। यावेळी करण चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष सनी तांबे, उपाध्यक्ष अजय दामले, खजिनदार विनोद खांबे, संपर्क प्रमुख सचिन राजपूत, नितीन गोवळकर, प्रणित सकपाळ, विराज शिगवण, सुशांत सकपाळ, महेश चव्हाण, दिलीप सकपाळ, अग्रज कापसे, मंगेश देवारा, अनिल चौगुले तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खेड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष कर्टेल गावचे सुपुत्र दिनेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून CSR फंडातून तालुक्यातील 41 जिल्हा परिषद शाळांना लॅपटॉपचं वाटप करण्यात आलं। वाटप करताना शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सरपंच दिनेश चव्हाण, भगवान साळुंके, सरपंच दयानंद पाष्टे, विस्तार अधिकारी संतोष भोसले, सुनील सावंत सर, संतोष चव्हाण, कोळेकर सर, मगदूम सर, दळवी सर, खोपडे सर, घाग सर, शिंदे सर, तांबट सर, सौरभ जाधव, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग उपस्थित होते। हा कार्यक्रम भव्य अशा चंदी हवेली येथील प्रशस्त हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। तिथे उपलब्ध करून देण्यासाठी कळंबणी गावचे सरपंच भगवान साळुंके यांनी विशेष प्रयत्न केले। राज्यमंत्री योगेशदादा कदम यांचा वाढदिवस 18 फेब्रुवारीला असतो, पण त्याच दरम्यान आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता। योगेशदादा कदम हे अधिवेशनामध्ये व्यस्त असल्याने हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करण्यात आला। या लॅपटॉपचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून संपन्न करण्यात आला। यावेळी सर्वच मान्यवरांनी कर्टेलचे सरपंच दिनेश चव्हाण यांचं विशेष कौतुक केलं। संतोष चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं, तर स्थानिक सरपंच भगवान साळुंके यांनी सर्वांचे आभार मानले। अल्पोपहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। जोपर्यंत MRP सोबत उत्पादन खर्च सार्वजनिक केला जात नाही तोपर्यंत खरी ग्राहक संरक्षण व्यवस्था अस्तित्वात येणार नाही। तसेच वस्तूंवर अवास्तव MRP छापून ग्राहकांप्रती कर्तव्य पूर्ण झाले असे समजणे चुकीचे आहे। त्यामुळे ग्राहक देवो भव ही घोषणा केवळ घोषवाक्य म्हणून उपयोगाची नाही असं प्रतिपादन येथील तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेचे निरीक्षण अधिकारी AB देशमुख यांनी केलं।
ते दिनांक 16 मार्च रोजी तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात बोलत होते। यावेळी पुरवठा निरीक्षक ढवळ, महसूल सहाय्यक एन.डी. काळगोंडे, खेड ग्राहक पंचायत शाखेचे अध्यक्ष विजय येरुणकर, सदस्य योगेश डेरवणकर, अक्षय मोरे, दिवाकर प्रभू, प्रसाद मोडसिंग, जयेश कदम, महसूल सहाय्यक एस.एस. यादव, डी.ए. चव्हाण आदींसह ग्राहक वर्ग उपस्थित होता। देशमुख पुढे म्हणाले, कोणतीही कंपनी आपले उत्पादन बाजारात आणताना त्यावर MRP छापते। यामागचा मूळ उद्देश असा की ग्राहकाला ती वस्तू MRP पेक्षा जास्त दराने विकली जाऊ नये आणि विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट होऊ नये। जर कोणी MRP पेक्षा जास्त किमतीला वस्तू विकत असेल तर ग्राहकाला त्याविरोधात तक्रार करून दाद मागण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। प्रास्ताविक महसूल सहाय्यक एन.डी. काळगोंडे यांनी तर सूत्रसंचालन खेड ग्राहक पंचायत शाखेचे अध्यक्ष विजय येरुणकर यांनी केलं। 12 मार्च 2026 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट चालू असताना मकर प्रवेशद्वाराच्या बाहेर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, काँग्रेस तसेच अन्य विरोधी 20 खासदारांनी चहा बिस्किट बरोबर चहा पार्टी आयोजित करणं ही अत्यंत खेदजनक आणि आक्षेपार्ह बाब आहे। संसद ही आपल्या देशाची सर्वोच्च लोकतंत्र संस्था आहे। त्याची प्रतिष्ठा आणि मर्यादा राखणं ती प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे। परंतु या घटनेच्या माध्यमातून संसद परिसरात एक प्रकारे पार्लमेंट पिकनिक स्पॉट बनविण्याचा विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आला। याच अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी खेड शहर आणि खेड तालुका यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी आणि भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनावेळी भारतीय जनता पार्टीचे गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, माजी नगरसेविका आशाताई संगरे, राहुल पाटणे, सिद्धेश पाटणे, शशांक सिनकर, विशाल होळकर, बाळू वर्मा, विजय गुप्ता, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ब्राह्मणाळी खेड येथून मूकपद यात्रा निघणार आहे। तरी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्याकरिता या मूकपद यात्रेत मोठ्या संख्येने सामील व्हावे असं आवाहन सकल हिंदू समाज खेडच्या वतीने करण्यात आलंय। डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाडचे सदस्य डॉक्टर राहुल आणि सौ नूतन सुकाळे यांचे चिरंजीव डॉक्टर ऋग्वेद सुकाळे यांना दिनांक 15 मार्च 2026 रोजी GC मेडिकल कॉलेज KEM मुंबई येथे आयोजित पदवीदान समारंभात MBBS पदवी प्रदान करण्यात आली। उत्कृष्ट आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या या प्रतिष्ठित संस्थेतून पदवी संपादन करणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे। या संस्थेतील सर्व विद्यार्थी अभ्यासात बुद्धिमान, परिश्रमी आणि उच्च बौद्धिक क्षमतेचे असून त्यांच्यातून डॉक्टर ऋग्वेद यांनीही आपल्या मेहनत, समर्पण आणि चिकाटीच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे। डॉक्टर ऋग्वेद यांनी आपले इयत्ता 11वी आणि 12वीचे शिक्षण रोटरी स्कूल खेड येथून पूर्ण केलं। त्यांच्या या यशामध्ये रोटरी शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद, संचालक मंडळ आणि रोटरी संस्थेचे अध्यक्ष यांचं मार्गदर्शन, पाठबळ आणि शिक्षणातील भक्कम पाया यांचा मोठा वाटा आहे। अश्विनी सभागृह शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी नामदार योगेशदादा कदम यांनी उपस्थित राहून जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या आणि प्रलंबित विकास कामांचा विस्तार आढावा घेतला। या प्रसंगी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सर्व प्रशासकीय मान्यताप्राप्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ कामे सुरू करणे, जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करणे, भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचे बंद स्थितीत असलेले मोबाईल टॉवर सुरू करणे तसेच नवीन मंजूर टॉवर उभारणीची प्रक्रिया जलद गतीने करण्याबाबत सूचना दिल्या। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून कुठेही टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पथकामार्फत नियमित तपासणी करून गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री किंवा साठा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या। या बैठकीला लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार
किरण भैया सामंत, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, अधीक्षक अभियंता महावितरण रत्नागिरी सुनील माने, उपमहाव्यवस्थापक BSNL रत्नागिरी श्रीमती लेले, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता रत्नागिरी श्रीमती मयुरी पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी रत्नागिरी श्रीमती रोहिणी राजपूत, जिओ सेंटर मॅनेजर रत्नागिरी मुकेश काळे उपस्थित होते. कोकोकोला बेवरेज CSR फंडातून परिसरामध्ये अनेक उपक्रम होत असतात. त्याच्यातील एक उपक्रम म्हणजे शाळा निगडे बोनस क्रमांक 1 ला डिजिटल स्मार्ट बोर्ड दिला आहे. या स्मार्ट बोर्डचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कोकोकोला बेवरेजचे भागवत Y4D फाउंडेशनचे उत्तम जाधव यांच्या प्रयत्नातून हा स्मार्ट बोर्ड उपलब्ध झाला. यावेळी बाळू सनगरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल बैकर, शिक्षण तज्ज्ञ राजाराम आगरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूजा वडके आणि सहशिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रोटरी क्लब खेड आणि रोटरी क्लब पुणे साऊथ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी सकाळी 9:30 ते 2:30 या वेळेत श्री काळसिद्धेश्वर अध्यात्मक केंद्र खोपी येथे आयोजित करण्यात आलंय. या शिबिरात पुणे आणि खेडचे नामवंत डॉक्टर्स तपासणी करणार आहेत. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप, शुगर आणि हिमोग्लोबिन तपासणी, दंतचिकित्सा, स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञ सल्ला, अस्थिरोग तज्ज्ञ सल्ला, हृदयरोग तज्ज्ञ मार्गदर्शन, थॅलेसेमिया तपासणी आणि सल्ला, मोफत औषध वितरण करण्यात येणार आहे. तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन रोटरी क्लब खेड आणि पुणे साऊथ यांच्याकडून करण्यात येत आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड खेडचे अधिकारी हनीफ गन्सार यांना विमा व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल CMD क्लब मेंबरने सन्मानित करण्यात आलं. सदरचा सन्मान रिजनल मॅनेजर मुंबई रिजनल ऑफिस 5 किशोर सूर्यवंशी यांच्या हस्ते हनीफ गन्सार यांना प्रदान करण्यात आला. लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक PFAS बनवणारी केमिकल कंपनी बंद करावी यासाठी अशोक जाधव, राजू आमरे यांनी बेमुदत धरणे आंदोलन छेडलं. या आंदोलनाला महाविकास आघाडीतर्फे भेट देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष अझीमभाई सुर्वे, उपाध्यक्ष तौफिक पोत्रिक, शहर काँग्रेस बशीर मुजावर, राष्ट्रवादी खेड शहराध्यक्ष अनिल सदरे, राष्ट्रवादी खेड शहराध्यक्ष प्रणव मापुसकर, कांचन चाळके, अब्दुल मांडलेकर उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.